सर्व वाचकांना नमस्कार. आज आपल्यासमोर घेऊन येत आहे एक छोटीशी कथा. कथा नक्की ऐका आणि कमेंट करून कशी वाटली ते नक्की सांगा. कथेचं नाव आहे जग दोघांचं. सुमे, चल पटकन. उशीर झाला ना तर तो पक्या जीव घेईल माझा. हो हो, आलेच. जरा म्हणून धीर नाही या माणसाला. जेव्हा बघावं तेव्हा सगळ्या गोष्टींची लगीनघाई असते. अगं चल पटकन. तुम्हा बायकांचं ना कळतच नाही मला. आपल्याला तयार व्हायला किती वेळ लागतो, मग त्यानुसार आपण किती वेळ आधीपासून तयारी केली पाहिजे हे साधं त्रैराशिक येत नाही तुम्हाला? अहो प्राध्यापक, झालं गणित मांडून? निवृत्त होऊन 5 वर्ष झालीत, पण अजून काही गणित सुटलं नाही. सुमनताई रूमच्या बाहेर येत म्हणाल्या. गर्द जांभळ्या रंगाची पैठणी, त्यावर सोनेरी बुट्टे, पदरावर नाचरा मोर, केसांचा आंबाडा, नाकात नथ, कपाळावर छानशी चंद्रकोर, गळ्यात ठुशी आणि हातात हिरव्या कंच बांगड्या. बांगड्यांच्या मागं सोन्याचे तोडे. भास्करराव त्यांच्याकडं बघतच राहिले. आता काय बघता? आता उशीर होत नाही का? सुमनताईंनी त्यांच्यासमोर एक चुटकी वाजवली. सुमे, काय दिसतेस ग? अजूनही तशीच दिसतेस. तुला बघायला आलो होतो तेव्हा जशी दिसायचीस तशीच, भास्करराव म्हणाले. तुमचं आपलं काहीतरीच, सुमनताई लाजतच म्हणाल्या. एक गोष्ट मात्र कमी आहे, भास्करराव म्हणाले. काय बरं? अजून बांगड्या घालून येऊ का? की एखादी मोत्याची सर घालू गळ्यात? सुमनताई बोलत होत्या. तितक्यात भास्कररावांनी पानाच्या पुडीतला कुंदाचा गजरा काढला आणि सुमनताईंच्या आंबाड्यात माळला. आता कशी एकदम सुंदर दिसतेस, भास्करराव त्यांना म्हणाले. तुमचं आपलं काहीतरीच, सुमनताई परत लाजल्या. ह्या तुमचं आपलं काहीतरीच न वेड लावलंय मला. तुझ्या तोंडून हे वाक्य ऐकण्यासाठी मी काहीही करू शकतो, भास्करराव म्हणाले. हो का? आता उशीर होत नाही का? चला मग लवकर. तुमचा मित्र तिथं खोळंबला असेल, सुमनताई म्हणाल्या. हा पक्या पण ना कबाब में हड्डी बनलाय. चला, भास्करराव म्हणाले. काय हो, काय पक्या म्हणता? एवढं चांगलं नाव आहे त्यांचं, प्रकाश. आता तर भाऊजींना सून आलीये. तिच्यासमोर असं पक्या म्हटलेलं कसं वाटेल? बोलता बोलता सुमनताईंनी दरवाजाला कुलूप लावलं आणि दोघं घराबाहेर पडले. का नाही म्हणणार पक्या? अगं, बालक मंदिरापासून आम्ही एकाच वर्गात शिकलो. आता एवढ्या वर्षांपासून लागलेली सवय त्याला सून आली म्हणून जाणार आहे का? काहीतरीच बोलतेस. भास्कररावांनी अंगणात उभी असलेली त्यांची आवडती पद्मिनी गाडी काढली. सुमनताई त्यांच्या बाजूच्या सीटवर बसल्या. बरोबर आहे तुमचं. काही सवयी आणि काही व्यक्ती ह्या कधी बदलत नसतातच, सुमनताई म्हणाल्या. दोघं आपल्याच धुंदीत प्रकाशरावांकडं जायला निघाले. सुमनताई आणि भास्करराव प्रकाशरावांच्या घरी पोहोचले. प्रकाशरावांच्या घरच्या गच्चीवर त्यांच्या
65च्या कार्यक्रमाची तयारी केली होती. सुमनताई आणि भास्कररावांनी प्रकाशरावांना शुभेच्छा दिल्या. भास्कररावांचे बाकीचे मित्रमंडळीही आले होते. त्यांच्यासोबत पोटभर गप्पा करून दोघं बाजूला खुर्चीवर बसले. छान केली आहे ना तयारी? सुमनताई म्हणाल्या. हो हो, एकदम बेस्ट केलं आहे. तुला सांगतो सुमन, आजकालची ही तरुण पिढी काय काय म्हणून कल्पना असतात ह्यांच्या डोक्यात. आता बघ ना, 65च्या कार्यक्रमाला पक्याच्या वजना इतकी बीज तुला. कसली भन्नाट कल्पना आहे. किती नवीन झाडं येतील. भास्करराव म्हणाले. हो तर, खरंच खूप सुंदर कल्पना आहे, सुमनताई म्हणाल्या. पक्या सांगत होता ही कल्पना त्याच्या सुनेची, आरतीची आहे म्हणून. भास्करराव म्हणाले. हो, असेल. गुणाची पोर आहे. तिच्या चेहऱ्यावरून दिसतंच ते. आताही बघा ना, सगळीकडं जातीनं लक्ष देते. किती छान ना. प्रकाश भाऊजींच्या घरी आत्ता काही महिन्यांपूर्वी सून आली. काही वर्षात नातवंड येतील. घराचं कसं गोकुळ होईल. नाहीतर आपलं नशीब. आपला वनवास काही आपण मेल्याशिवाय सुटायचा नाही. सुमनताईंचा चेहरा हिरमुसला. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या तिथून उठून बाजूला गेल्या. भास्कररावही लगेच त्यांच्या मागं गेले. ए प्रसाद, हे आपल्या बाबांचे मित्र भास्कर काकाच आहेत ना? आरती प्रसादला प्रकाशरावांच्या मुलाला म्हणाली. आरती आणि प्रसादचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. हो, का ग? प्रसादनं विचारलं. अरे, मला एक अर्जंट मेल सेंड करायचा होता म्हणून मी इथं खुर्चीवर बसले तर ते दोघं माझ्यासमोरच्या खुर्चीवर बसले होते. त्यांच्या बोलण्यावरून काकू खूप उदास वाटल्या. त्यांचे मुलं काय विदेशात वगैरे गेलेत का त्यांना एकटं सोडून? ते दोघं एकटेच राहतात का? आपलं नशीब चांगलं नाही असं काहीतरी म्हणत होत्या. आरती म्हणाली. नाही ग, मुलं विदेशात वगैरे गेले नाहीत. प्रसाद म्हणाला. मग भारतातच असतील तर काका काकूंना सोबत नेऊ शकतात की. आरती म्हणाली. तसं नाही आरती, प्रसाद म्हणाला. मग कसं? आरतीनं विचारलं. वेगळं कारण आहे थोडं, प्रसाद म्हणाला. असं एवढं कोणतं वेगळं कारण आहे की त्या दोघांना त्यांची मुलं त्यांच्याजवळ ठेवायची नाहीत? मुलगा नसेल, मुलगी असेल तर तिनंही आपल्या आईवडिलांचा सांभाळ करण्यात काही वाईट नाहीये, आरती म्हणाली. तसं पण नाहीये ग, प्रसाद म्हणाला. मग? आरतीनं परत विचारलं. आरती, काका काकूंना मूलबाळच नाहीये. बाबा सांगत होते, भास्कर काका आणि बाबा लहानपणापासून एकाच वर्गात होते. काकांच्या घरचं वातावरण अगदी जुनाट आणि कर्मठ विचारांचं होतं. काकांचं आणि काकूंचं लग्न झालं. काकूही एकत्र कुटुंबात वाढलेल्या होत्या. त्यामुळं काकांच्या घरी जुळवून घेण्यात त्यांना काहीच अडचणी आल्या नाहीत. त्यांच्या लग्नाला 1 वर्ष झाल्यावर मात्र काकांच्या आई काकूंच्या मागं नातवंड हवं म्हणून तगादा लावू लागल्या. त्यासाठी देवधर्म, उपास-तापास, मांत्रिक वगैरे सगळे सोपस्कार पार पडले. पण काकूंना दिवस राहिले नाहीत. मग काकांच्या आईनं त्यांच्या मागं दुसरं लग्न कर म्हणून तगादा लावला.
काकांना मात्र दुसरं लग्न करायचं नव्हतं. काकांच्या आईनं मग काकूंना खूप त्रास द्यायला सुरुवात केली. शेवटी नाईलाजानं काका काकूंना घेऊन इकडं आले. बाबांच्या ओळखीनं त्यांना कॉलेजमध्ये नोकरी लागली. इकडं आल्यावर त्यांनी डॉक्टरांना दाखवलं. दोष कुणातच नव्हता. एकत्र कुटुंबात वाढलेल्या काकू इकडं आल्यावर अजूनच एकट्या पडल्या. राहून राहून मूल नाही याचा विचार करू लागल्या. काही दिवसातच त्या डिप्रेशनमध्ये गेल्या. काकांनी पण मग त्यांच्यावर योग्य औषधोपचार करून घेतले. काकाच त्यांचं विश्व बनले. हळूहळू काकू ह्यातून बाहेर पडल्या. काका प्रत्येक सुट्टीत त्यांना बाहेर फिरायला घेऊन जात. तुला सांगू, त्यांचा पूर्ण भारत फिरून झालाय. तू कधी त्यांच्या घरी गेली ना तर बघशील. एका खोलीत त्यांच्या सगळ्या टूरचे फोटो फ्रेम करून लावले आहेत. प्रसाद म्हणाला. ए वाव, खरंच? आरती म्हणाली. हो, आणि हे तर काहीच नाही. काका काकू सगळ्या सामाजिक कार्यातही पुढं असतात बरं. आपल्यासारख्या तरुण लोकांनाही लाजवेल अशी कामं करतात दोघं. आता बघशील ना, श्रावण सुरू होईल आणि सणांची रेलचेल सुरू होईल, तेव्हा काका काकूंची धमाल तर बघशील. आणि गणपतीतला तर त्यांचा माहोल विचारूच नकोस. प्रसाद बोलत होता. किती छान ना? पण प्रसाद, काका काकूंनी दत्तक मूल का नाही घेतलं? आरतीनं विचारलं. कारण एक दत्तक मूल घेऊन फक्त त्याच्याच आयुष्याचं भलं होतं, असं काकूंचं म्हणणं पडतं. काका काकूंनी मूल दत्तक घेतलं नाही, पण आपल्या इथल्या आश्रमातल्या बऱ्याच मुलांच्या शिक्षणाचा खर्च ते करतात. भारीच रे. वरकरणी या दोघांकडं पाहिलं की वाटतं ह्यांचं जग फक्त दोघांचंच आहे. पण आत डोकावल्यावर कळतं ह्यांचं जग किती मोठं आहे. आरती प्रसादला म्हणाली. आणि सुमनताई आणि भास्कररावांच्या नकळत मागं जाऊन उभी राहिली. अहो, ऐकलत का? मगाशी त्या मंगलावहिनी रडत होत्या. त्यांचा मुलगा आणि सून विदेशात जाणार आहे म्हणे. त्या दोघांना म्हणाले की आता तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते. आमच्याकडून काही अपेक्षा ठेवू नका. सुमनताई भास्कररावांना सांगत होत्या. हे असं ऐकलं की खरं सांगू बरं वाटतं. आपल्याला मूलबाळ नाहीये ते. आपलं जग आपल्या दोघांचंच, अगदी कायमच. भास्करराव म्हणाले. तुमचं आपलं काहीतरीच. सुमनताई नेहमीप्रमाणे लाजल्या. कशी वाटली कथा? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.